महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायचित काही देहत्याग करिता नाही. नाते चांडाळा त्याचा अंतरी विटाळा, ज्यांचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती. हा संत तुकाराम महाराजाचा अभंग आहे. तुकाराम महाराज नेहमीच आपल्या मनशुद्धी, संगत आणि योग्य विचार याचं महत्त्व सांगतात. या अभंगात त्यांनी एक फार महत्त्वाचा संदेश दिला आहे. ज्यांची मन शुद्धी नाही तो ब्राह्मण नसून तो खरे तर चांडाळ आहे. तुकाराम महाराज पहिल्या ओळीत म्हणतात, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. तुकाराम महाराज सांगतात, ज्याला जरा जरा गोष्टीचा राग येतो, चिडचिड होते, तो कितीही जातीनं ब्राह्मण असला तरी गुणांनी तो ब्राह्मण नाही. खऱ्या ब्राह्मणाचे लक्षण संयम, शांत स्वभाव, सहनशील, विवेक हे आहेत. फक्त जन्माने ब्राह्मण असणे म्हणजे ब्राह्मण नव्हे. एखादा शिक्षक आहे, बाहेरून तो सुशिक्षित आहे, आदरयुक्त आहे, मोठा आहे, पण त्याला प्रत्येक छोट्या मुलावर रागच येतो, ओरडतो, तिरस्कार दाखवतो, तर त्याचं शिक्षक हे नाव बिनकामाचं आहे. कारण शिक्षक तोच जो संयमाने शिकवतो. याचप्रमाणे ब्राह्मण म्हणजे स्वभावाने पवित्र, रागीट माणूस ब्राह्मण कसा? तया प्रायश्चित काही देहत्याग करिता नाही. रागीट माणूस कितीही जप तप केला, प्रायश्चित केलं, पण त्याचा स्वभाव नाही बदलला, तरी तो कितीही पूजा अर्चना करत असला तरी काही उपयोग नाही. काही लोक मंदिरात दिवसभर बसतात, पण घराबाहेर पडताच भांडण, वाद, इतरांना दुखवणं हे करतात. तुकाराम महाराज म्हणतात, देहत्याग म्हणजे जुनी वृत्ती सोडणं. स्वभाव बदलल्याशिवाय काहीच साधत नाही. नाते चांडाळा त्यांचा अंतरी विटाळा. जो माणूस मनाने विचाराने खोटा, मत्सरी, दुष्ट, दिसायला मोठा असेल पण मन त्याचं वाईट असेल तर तो खरा चांडाळ. चांडाळ जात नव्हे तर मनाचा दर्जा आहे. समजा एखादे श्रीमंत सुशिक्षित माणूस आहे, पण लोकांना लुबाडतो, फसवतो, खोटं बोलतो, स्वार्थासाठी वाईट वागतो, तर हा माणूस बाहेरून मोठा दिसेल पण मनाने तो चांडाळच. ज्यांचा संग चित्ती तुका म्हणे तो याती. ही ओळ अत्यंत महत्त्वाची आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही ज्या लोकांसोबत राहतात, ज्यांचे विचार तुम्ही ऐकतात, ज्यांचा संगीत वेळ घालवतात, त्यांच्यासारखे तुम्ही बनतात. म्हणजे संगतीचा थेट प्रभाव आपल्या स्वभावावर पडतो. तुम्ही सकारात्मक लोकांसोबत राहिलं तर तुमचे विचार, बोलणं, जीवनदृष्टी सकारात्मक होते. वाईट संगतीत भांडखोरपणा, व्यसनाधीन, नकारात्मक यांच्यासोबत राहिलात तर तुम्ही हळूहळू तसेच होतात. याला मराठीत म्हणतात, संगामुळे रंग असेही म्हणतात. एका गावात दोन मित्र होते, भीमराव आणि गोविंद. गोविंद साधा, शांत, सकारात्मक स्वभावाचा. भीमराव थोडा चिडखोर, लवकर रागवणारा. एक दिवस दोघे पण वाड्याच्या मंदिरात गेले. पुजारी लोक गोविंदाचं खूप कौतुक करायचे. भीमरावला वाटायचं, मी पण रोज पूजा करतो, मग मला का मान नाही? पण त्याला हे समजत नव्हतं की तो मंदिरात शांत असला तरी बाहेर लोकांशी असे भांडण करतो, अपमान करतो, रागाने बोलतो, स्वार्थी वागतो, म्हणून लोक त्याच्यापासून दूर राहायचे. एका दिवशी तुकाराम महाराजाच्या अभंगाबद्दल गावात कीर्तन होतं. त्या कीर्तनावर म्हणाला, रोज पूजा करणं म्हणजे देवाला मिळणं नाही, रोज स्वभाव सुधारला तरच देव मिळतो. भीमरावला हळूहळू कळू लागले की खरी पूजा म्हणजे स्वभाव सुधारणं. गोविंदासोबत राहता राहता त्याचा स्वभाव शांत, संयमी होत गेला आणि काही महिन्यांनी लोक म्हणू लागले, भीमराव बदलला आहे, आता तो शांत, प्रेमळ, आदराने बोलणारा झाला. हीच संगतीची ताकद आहे. या अभंगातून आपल्याला शिकायला भेटतं, जन्माने नव्हे तर गुणांनी ब्राह्मण व्हावे. राग, चिडचिड हा मोठा दोष आहे. मन वाईट असेल तर माणूस वाईट नाही. मन वाईट असेल तर माणूस वाईट. संगती मनाला घडवते किंवा बिघडते.
खरा धर्म म्हणजे स्वभाव सुधारणं. तुकाराम महाराजांनी ज्या साध्या पण प्रभावी भाषेत मानवधर्म सांगितला तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा अभंगाचा अर्थ आणि स्पष्टीकरण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा